झी 24 तास एक पाऊल पुढे. आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज. नागपूर महापालिकेच्या घोटाळेबाज अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचारासाठी स्मशानभूमीचा नवीन पर्याय शोधलाय. महापालिकेतर्फे चालवण्यात येणाऱ्या स्मशानभूमी संदर्भात एक मोठा घोटाळा उघडकीस आलाय. महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचं आर्थिक नुकसान करणाऱ्या या घोटाळ्यात जास्त दरानं निविदा दिल्याची खळबळजनक बाब उघडकीस आली आहे. इतकंच नाही तर स्मशानभूमीसाठी लाकूड विकत घेताना एका ठराविक पुरवठादार कंपनीला फायदा पोहोचवण्यासाठी नियम आणि अटी बदलल्याचंही माहितीच्या अधिकारांतर्गत मिळालेल्या कागदपत्रावरून सिद्ध होतंय. यामुळे महानगरपालिकेला दरवर्षी 80 लाख रुपयांचा फटका बसतोय. तसंच 2005 ते 2012 या 7 वर्षांच्या काळात पुरवण्यात आलेल्या 1-2 नव्हे तर तब्बल 10,000 टन लाकडांचा हिशेबच मिळत नाहीये. स्मशानभूमी संदर्भातला घोटाळा उघडकीस आल्यानंतर पालिका प्रशासनानं आरोग्य अधिकारी डॉक्टर मिलिंद गणवीर यांच्यावर कारवाई केली आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भ्रष्टाचाराचं लोण हे आता स्मशानभूमीपर्यंत पोहोचलंय. हेच या सगळ्याच्या निमित्तानं खेदानं म्हणावं लागेल. 1100 रुपये जास्तची ती निविदा होती. 1146 रुपयाची निविदा होती ती जास्त रकमेची. त्यामुळे वार्षिक जवळपास 80 लाखाचा फटका हा महानगरपालिकेला बसलेला आहे. आणि तीच निविदा त्यांनी 2 वर्षाच्या कालावधीसाठी मागविल्यामुळे यावर्षीसुद्धा तेवढ्याच रकमेचा किंबहुना त्यापेक्षा जास्त रकमेचा फटका हा महानगरपालिकेला बसणार आहे. काटकसरीचं धोरण अवलंबलं गेलं नाही आणि ती त्या विभाग प्रमुखांवरती जबाबदारी निश्चित करून त्यांना एक दोषारोपपत्र बजावण्यात आलं होतं. त्याचं त्यांनी उत्तर दिलं आणि ती बाब त्यांनी मान्य केली. 2 दिवसापूर्वी त्यांची एक वार्षिक वेतनवाढ कायमस्वरूपी रोखण्यात यावी असे आदेश काढण्यात आलेले आहेत. झी 24 तास एक पाऊल पुढे.